बदलत्या युगामध्ये तुमचं आमचं फार मोठं सौभाग्य आहे किंवा आम्हाला ज्ञान मिळालेलं आहे. आज तुम्ही आम्ही काय करायचं आहे याची जाणीव प्राप्त झालेली आहे. कशाला महत्त्व द्यायचं आहे. संत कबीराने म्हटलेलं आहे साचलं अपने खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया हाड जले जैसे घासित करी. अशी अवस्था तुम्ही आम्ही डोळ्याने पाहतो. प्रकृती काय परमेश्वर काय आहे याची जाणीव तुम्हा आम्हाला आहे. झाडाचं पाणी त्या सत्तेशिवाय हलू शकत नाही ती सत्ता तुम्हा आम्हाला प्राप्त झाली. पण मी किती दिलगीर राहावं आणि कुठल्या आनंदात राहावं हे तुम्ही आम्ही जाणायचं आहे. म्हणून साचलं माता 40 सूर्याचं पालन करून एवढं करून शुभ करण्याचा प्रयास करूया. संशोधन प्रेमाने बोलूया. भाव प्रकट केला जशी प्रार्थना केली आदरणीय जुरेबाईंची सुंदर अशा गीत रचनेतून आपण त्यांना श्रवण करूया. तदनंतर प्रार्थना करेल आदरणीय हाळे महात्माजी सुंदर असे विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला. सत्संगाची मोठे प्रेमाने बोला. माझ्या अंधार जीवनात दिवा लावून ज्ञानाचा माझ्या अंधार जीवनात दिवा लावून ज्ञानाचा होत प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा होत प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा होत प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा माझ्या जीवनात दिवा लावून ज्ञानाचा माझ्या जीवनात दिवा लावून ज्ञानाचा होत प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा होत प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा होत प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा माझा अनमोल जीवाला आहे गुरूच्या कानात माझा अनमोल जीवाला आहे गुरूच्या कानात रच देऊन सोन्याची हात धरला जगाचा रच देऊन सोन्याची हात धरला जगाचा होत प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा होत प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा होत प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा माझ्या अंधार जीवनात दिवा लावून ज्ञानाचा होत प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा होत प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा होत प्रकाश जीवनात रस पिऊन ब्रह्माचा माझ्या बाबा निरंकार प्रेमाने बोलूया. सुंदर असा भाव प्रकट केला. निश्चित असणे प्रार्थना केली आदरणीय जालिंदर खराडीजी
दोन एक मिनिटांमध्ये विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर पुढील दिवसात सात संघ प्रेमाने बोलूया. प्रेमाने बोला. ज्ञानागर करण्याच्या जीवन कसं सत्संग जर का जीवन सुंदर बनायचं असेल तर गुरुनं दिलेलं ज्ञान हे जीवनामध्ये उतरवणं किंवा जीवनामध्ये वापरणं खूप गरजेचं आहे. कारण एखाद्या डॉक्टरनं किंवा एखाद्या विद्यार्थ्यानं डॉक्टरकीचं ज्ञान घेतलं परंतु ते ज्ञान जर का व्यवहारामध्ये संसारामध्ये वापरता आलं नाही, एखादा दवाखाना खोलता आला नाही किंवा एखाद्या आजारी व्यक्तीला बरं करता आलं नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग नाही होणार. आणि मग अगदी अशाच पद्धतीनं सद्गुरूंनी सुद्धा आम्हाला तुम्हाला जे ज्ञान दिलं आहे ते संसारामध्ये वापरता यावं. सांसारिक गोष्टी करत असताना प्रत्येक ठिकाणी त्याचा अहसास असणं गरजेचं आहे. तर या सत्संग त्याच वेळी आपलं जीवन सुंदर बनेल. तर या सत्संगात असणं सुद्धा आशीर्वाद आहे. सत्संगात प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया. या सत्संगात आज आपल्या सत्संगाला आशीर्वाद देण्यासाठी परमादरणीय सात संघाचे प्रबंधक महात्मा परमादरणीय प्रशांत कारखाने महात्माजी स्टेजवर विराजमान होत आहेत. सद्गुरूच्या जयघोषमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सद्गुरु महाराज प्रेमाने बोलूया. दासने अभ्यास करेल आदरणीय गडदे भाईजी एक दोन मिनिटांमध्ये विचाराच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर डोबळी महात्माजी ती सुंदर अशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. आपण प्रेमाने बोला. सत्संगाची मोठे प्रेमाने बोला. सत्संगाची बघा दिव्यातील तेल संपलं की दिवा हा विझला जातो. तसेच सत्संगाची माणसाचे कर्म संपली की माणसाचे कर्म चांगले असेल तर त्यांच्या भाग्यरेखा देखील चांगल्या असतात सत्संगाची. म्हणून माणसाने आपले मन कर्मावर लावलं की भाग्य कधी संपत नाही सत्संगाची. बघा सत्संगाची एकदा एका गुरु शिष्याचं नातं असतं. एकदा गुरुने आपल्या शिष्यासाठी जाताना एक पुरचुंडी दिलेली असते आणि गुरुने दिलेली पुरचुंडी म्हणून शिष्य आनंदाने घरी निघालेला असतो सत्संगाची. त्याला गुरुने सांगितलेलं असते की त्याला ही पुरचुंडी तू घरात गेल्याशिवाय उघडून बघू नकोस म्हणून सत्संगाची सांगितलेलं असते. तरी पण तो म्हणतो बरं मी घरी गेल्याशिवाय ती पुरचुंडी उघडून बघत नाही सत्संगाची. तो घरी जात असताना सत्संगाची त्याला जंगल लागतं आणि अंधार पडल्यानंतर सत्संगाची तो जंगलात थांबतो. कुठं घर दिसतं का बघतो तर रस्त्याला एका घर सापडतं असं जंगलात रस्त्याच्या कडेला. तो तिथं थांबतो. थांबल्यानंतर तिथं सत्संगाची गरीब कुटुंब असतं. त्यांची मुलगी तिथं डिलेवरीला आलेली असते. सत्संगाची ते कुटुंब म्हणजे चिंतेत असते की त्यांना सांगितलेलं असते की त्यांच्या मुली सांगितलेलं असते की तुमची मुलगी ही डिलेवरी मृत्यू पावणार आहे म्हणून सत्संगाची सांगितलेलं असते. त्यांचं कुटुंब चिंतेत असते की आता मुलगी ही आपली डिलिव्हरी झाली की मरण पावणार आहे म्हणून ते कुटुंब चिंतेत असते सत्संगाची. त्यावेळेला हा शिष्य तिथं जातो आणि आश्रय मागतो की मला एक रात्रीसाठी इथं जागा देता का म्हणतो. तर त्याने म्हणते काय राहू शकता म्हणते तुम्ही सत्संगाची. मग त्याने त्यांना आश्रयाला दिल्यानंतर सत्संगाची त्याच्याजवळ असलेला हंती म्हणतो तिथे बाहेरच्या बाजूला झोपी जातो सत्संगाची. आणि मग घरातली पण रात्रभर जागीच असते कारण मुलीची डिलिव्हरी तर जवळ आलेली असते. पोट दुखायला चालू असते सत्संगाची. त्यावेळेला ते शिष्याला दम निघत नसतो की घरी जाऊन मी कधी बघायचं म्हणतोय आत्ताच बघूया म्हणतोय ह्याच्यात काय आहे म्हणतो सत्संगाची. आणि सगळी ती कुटुंब आत बसलेलं असते. त्यावेळेला हा पुरचुंडी उघडून बघतो तर त्यात सत्संगाची वाळू असते. मला काय हे शिष्यानं दिलं म्हणतो. ती वाळू त्यानं तिथंच अशी भिंत काढून लावल्यानंतर ती सगळी वाळू त्यांच्या घराच्या भोवतणी दरवाजाच्या भोवतणी पडलेली असते सत्संगाची. मग पोट दुखत असताना सत्संगाची त्यावेळेला यमदूत तिथं आलेला असते सत्संगाची. आणि यमदूत आल्यानंतर सत्संगाची दरवाजापाशी आल्याबरोबर त्यांना ती वाळू दिसली सत्संगाची. मला तिथं परत जावं लागलं सत्संगाची. कारण की सत्संगाची त्या पुरचुंडीत वाळू दिलेली असते ती शिष्याने आपल्या गुरुने शिष्यासाठी दिलेली असते सत्संगाची. तिथं त्या वाळूमुळे सत्संगाची कुणाचंच काही चाललं नाही. तसंच सत्संगाची आपलं सुद्धा तसंच आहे. गुरुच्या
आलं की आपला काळाचा डाव कधी चुकेल काही सांगता येत नाही. सासंगजी मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया. सुंदराचा भाव व्यक्त केला. जशी दासनातून प्रार्थना केली परमानंद बरी महात्माजी सुंदर अशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. त्यानंतर लक्ष्मण पाटोळे महाराज सुंदर अशा गीत रचनेसाठी प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. विषय कर्माचा कर्म झाले झोडे तिथे कोणाचे नाचावे. समजा असं कर्म करूया जेणेकरून जे माझ्या सभासदांना आवडेल, माझ्या गुरुला आवडेल, माझ्या परिवाराला प्रत्येक गोष्टीला कर्म आवडेल. असं तर बाबाजी म्हणायचे समयाचा हा सबूत सांगेल ते कर्माबरोबर मानव कर्म करावे. असं कर्म करूया जेणेकरून जेताना तुझ्या गुरुला ही आवडावं. कारण सत्संग सेवा ही सुंदर असतो. आम्हाला बाबाजींनी कर्म दिलं, हरीश माताजींनी कर्म दिलं. ह्या कर्माच्या माझं जीवन उजळून जाणार आहे. ह्या सत्संग रूपी ज्ञान रूपी कर्माला समजून तुमचं माझं जीवन उजळून जाणार आहे. म्हणून तुम्ही आम्ही सहवास करताना कर्मयोगी महापुरुषांचा सहवास करूया जे तुम्हाला सत्संगला जोडतील, सत्संग नेण्याचा प्रयत्न करतील अशा संतांचा संग करूया. आणि जे सत्संगापासून अलिप्त करतील त्याकडे आपण जरा कानाडोळा करूया. कारण हे महत्त्वाचं आहे. जे मला इकडे नेत आहेत ते योग्य दिशेने नेत आहेत, योग्य मार्गाला नेत आहेत. त्यांच्याशी आम्ही सहवास केला, त्यांच्याशी आम्ही संघ केला तर मग समजा ते जीवन उजळल्याशिवाय राहणार नाही. कारण ती दृष्टी संतांच्याकडे आहे, ती विशालता संतांच्याकडे आहे, ते सामर्थ्य संतांच्याकडे आहे. म्हणून कोणाचा संघ करायचा विवेक समजा तुम्हाला मला जर असला तर फक्त आम्ही एक करून पाहूया. कारण जे मी करतोय ना ते गुरुच्या हातामध्ये देऊया, ते गुरुला समोर ठेवूया, गुरुच्या हातामध्ये ते काम देऊया. तर मी करता कोणच नाही, मी निमित्त आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी फक्त एक निमित्त बनून राहूया. गुरु मालक आहे, गुरु मला कुठं घेऊन बसवायचं, कुठं काय करायचं हा सगळा खेळ तो करता येईल. फक्त आम्ही पांडुरंग आम्ही प्रत्येक तुझ्या हाती फक्त आम्ही निमित्त बनून राहूया. मग समजा गुरु इथं अंधेशिवाय राहणार नाही. आता इकडं ओढ तेवढं ध्यास ठेवूया. असं जे माताजी तुम्हाला जे घालून दिलेले नियम आहेत, नियमावली आहे, शिस्त आहे, ती शिस्त पाळूया. जेवणामध्ये प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया. जशी दासने प्रार्थना केली आदरणीय लक्ष्मण पाटोळे महाराज दोन्ही चरणामध्ये गीताच्या माध्यमातून तो भाव व्यक्त करतील. तर नंतर आदरणीय श्रीकांत कानी बहिणजी याही सुंदर अशा विचारात गीतासाठी प्रेमाने बोला. सत्संगाविन ज्ञान मिले ना सद्गुरु बोधचे. सत्संगाविन ज्ञान मिले ना सद्गुरु बोधचे. करावया सत्संग पाहिजे वाचन
बोलूया काळजी जशी प्रार्थना केली आदरणीय शिकार कानीबाईंची सुंदर अशा विचारात्मक गीताच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर आदरणीय बंडू चौगले महात्माजी ते सुंदर अशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. सत्संगजी प्रेमाने बोला. सद्गुरु वाचून सापडेना सोय भरावे ते पाय आधी सत्संगजी प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया जी जशी प्रार्थना केली आदरणीय चौगले महात्माजी सुंदर अशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर लिगली भाईजी ते सुंदर अशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. सत्संगची प्रेमाने बोला. दासला क्षमा करा. भरपूर दिवसानंतर येण्याचा योग आला. कारण संत जनानं तळमळ तर होतीच, सतत निरंतर असते. परंतु संत जनानो कुठेतरी कमजोरी निर्माण होते आणि त्याच्यामुळे संत जनानं येणं थांबतं. प्रेमाने बोला. कारण का तर संत जनानं संत महात्मा म्हणतात वारंवार मनुष्याला काही कळत नाही आणि खरंच कळत नाही. कारण वारंवार इथून आदेश येतो संत जनानं पण ऐकत कोण? ऐकलं कोणी पाहिजे? संत जनानं स्वतः. इतरांना बोध नाही आहे. कारण तो आशीर्वाद, ती प्रार्थना, तो आदेश केवळ आणि केवळ माझ्यासाठी. मला कसं संत जनानं जे सद्गुरूचा आदेश येतो त्याच्यापासून वाचता येईल. बाबा एखाद्या गोष्टीपासून घातक आहे, त्या गोष्टीपासून मला सद्गुरू वाचवण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी संत जनानं सद्गुरू पुढचा विचार करतोय. संत जनानं आम्ही फक्त मागचा विचार करतो. मग संत जनानं येणारा वेळ, येणारा काळ आम्हाला कुठेतरी गफलतीच्या झोपेत नेणार नाही. कारण संत जनानं ब्रह्मज्ञानी महापुरुष आहोत, गोष्ट खरी आहे. पण कधी तोल बिघडेल, कधी चालता चालता संत जनानं सहज चाललो ब्रह्मज्ञानी आहे, सहज चाललो तर संत जनानं शॉर्टकट बघतो. प्रेमाने बोला. हा विचार नाही करत की संत जनानं सुपर हायवेने चाललेलो आहे, पण वाकडा जर रस्ता धरला, शॉर्टकटचा रस्ता धरला तर काट्या कुठाचा असेल हे कधी लक्षात येत नाही. पण शॉर्टकट जाण्याचा प्रयत्न. प्रेमाने बोला. विचार काय आहे? तो गाडीने चाललेला आहे, सुपर रस्त्यावर चाललेला आहे, फास्ट जाता येईल, पण तेलाची बचत होईल म्हणून शॉर्टकट. प्रेमाने बोला. पण जाताना शॉर्टकटला संत जनानं कधी काटा लागेल आणि जाणारा वेळ सुपर हायवेनं 2 मिनिटं तेल जास्त आहे, 2 मिनिटं वेळ लागेल. पण शॉर्टकटनं जाता जाता जर काटा लागला तर संत जनानं किती वेळ जाईल सांगता येणार? अनुभव घेतल्याशिवाय. पण काटा घुसल्याच्या नंतर संत जनानं मनुष्याला एक सवय आहे, काट्यानं काटा काढायचा. प्रेमाने बोल. दिले टाचन चिमटा दिलाय पण वापर नाही करणार, कसा जाऊ? इथंच काय तो उपाय बघतो म्हणून दुसरा काटा घेतो, काट्यानं काटा काढतो. आणि त्याच काट्यानं काटा काढलेला संत जनानं आविर्भाव इतका येतो, जर काटा निघालाच तर संत जनानं मनुष्याला अंबाव येतो. या कसा काट्यानं काटा काढला आणि तोच काटा संत जनानं ह्या काट्यानं मी काटा काढला म्हणून केशात जतन करतो. कुठं? ह्या कप्प्यात. प्रेमाने बोला. आणि कधी धावत पळत सुटतो, त्याची उत्सुकता लागते इतरांना मी सांगण्यासाठी, इतरांना दाखवण्यासाठी. आणि संत जनानं धावता 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 पडतो आणि तोच काटा संत जनानं घात करतो. प्रेमाने बोला. कुठला काटा असेल तर तो अंबाबाचा. कधी मनुष्याला घात करून जाईल सांगता येणार नाही, पण सद्गुरू त्यातून वाचवण्याचा प्रयत्न करतो. क्षणाक्षणाला संत जनानं सद्गुरू वाचवण्याचा प्रयत्न करतो. कोणाच्या तरी घाटात उभा राहतो संत जनानं, पण आम्ही चेतन नसतो. आम्ही फक्त त्या रूपाला बघतो आणि संत जनानं आमच्या भूतकाळात जे घडलं होतं ते आमच्या समोर चित्र उभा राहतं. त्याच्यावर कधी संत जनानं म्हणून राजपिताजींनी सांगितलं, आमचा राग असावा किती असावा? पाण्यावर काठी मारल्याच्या नंतर जशी रेष उमटते किती वेळ राहते ती, तसा असावा. आमचा क्रोध किती असावा? आमच्या ज्या बी गोष्टी नफरतीच्या असतील त्या किती काळ असाव्यात. पण संत जनानो जी घटना 10 वर्षापूर्वी घडली असेल जशीच्या तशी एक गोष्ट सुटत नाही. पण संत जनानो परमार्थाच्या गोष्टी आमच्या लक्षात एक सुद्धा. कारण संत जनानो संत महात्मा म्हणतात, साधू जना बोल अमोलक साधू जनांचे ऐकून इतरा कथन कर. काय सांगतात? कशासाठी? कारण संत जनानो महात्मांचं दुकान आहे, महात्मा माल भरतात
महात्माच्या दुकानात काय पिकत नाही. महात्मा कुठनं आणतात? दुसऱ्या दुकानात आणतात. तिकडनं आणतात, इकडे ठेवतात आणि दुसऱ्याला देतात. फक्त काय आणला, ठेवला, दिला. प्रेमाने बोलू. बेनिफिट काय? कारण काय असाच वाळलाच उपदेश आहे. काय त्यासनी मिळतंय का नाही मिळतंय? काय बिन मिळता करतायत? आणायचं, द्यायचं, ठेवायचं, द्यायचं. आम्ही करू का? आम्ही नुकसानीचा मालक आहे? काहीतरी फायदा बघतो ना महाराज. मग सदुपयोग काय सांगतोय? तुमचा फायदा जरूर होईल. हिकडं घ्या, हिथं ठेवा आणि हिकडं द्या, बस. बाकी काय सुद्धा करू लाख माल. पण ते बी आमच्यानं होईना महाराज. हिकडं घ्यायचं, हिथं ठेवायचं, हिकडं द्यायचं, ते बी होईना. हिकडं घ्यायचं, हिकडं आणि सोडून इकडं द्यायचं. लाभ काय होणार नाही. म्हणून दया करा, कृपा करा. कुठनं कसं वाचवायचं? कारण आता अपघात बघितला सगळ्यांनी, समजा सगळ्यांच्या अंधकरणाला तो भेटला. 242 पैकी समजा एकच कसा वाचला? फुटल्याला दरवाजा एकट्यालाच कसा दिसला? मला विचार करण्यासारखी गोष्ट. एवढ्या प्रसंगात एकट्याला वाचवण्याचं काम कोणी केलं? एक प्रसंग होता संत जनानो. संत महात्मा काय करतात? एक नावाडी होता, भगवंताचं स्मरण करायचं. आणि रोज सकाळी उठलं की भगवंताची आराधना झाली की संत जनानो त्या उद्योगाला सुरुवात करायचा. नाव ह्या तिरसना त्या तिराला न्यायचा. काय जे मिळते त्याच्यावर रोजीरोटी प्रपंच चालवायचा. परत संध्याकाळी समजून भगवंताची प्रार्थना, अरदास, परत झोपी जायचा. परत सकाळी उठलं की प्रार्थना, भगवंताचं नामस्मरण करायचं आणि धन्यवाद स्वरूप. एक दिवस संत जनांनो त्या नावेत बसले 3 खोडकर माणसं. प्रेमाने बोल. बसले. प्रवास करता करता संत जनांनो मध्यंतरी आले आणि संत जनांनो त्यांना काय सुचलं कोणास ठाऊक, त्यांना आवाड्याचीच टिंगल करायला. नावाड्या देवचा लागले. नावाड्याला देवचा लागल्याच्या नंतर सगळं जेवण कोणाच्या हातात होतं महाराज? नावाड्याच्या हातात. भगवंताला अरदास केली, भगवंताचं ध्यान केल्याच्या नंतर भगवंतांना वेतन काढायला म्हणतायत. तू फक्त हो म्हण, नुसती तू हो म्हण. नौका कशी पलटी करायची, तुला कसं वाचवायचं मी बघतो. भगवंताशी अनुसंधान चालू झाल्यानंतर भक्त काय म्हणते महाराज? नौका पलटी करून माझी रोजी बुडवून मला वाचवायची नाही गॅरंटी आहे हो, पण माझी रोजी बंद केली तरी मी दुसरी दिशेला ही गॅरंटी आहे. पण ह्या ठिकाणची मनच का पलटी नाही करत? संत महात्मा काय बोध देत आहे? फक्त आम्हाला चेतन राहणं गरजेचं आहे. आम्ही काय देतो? कारण एखाद्यानं क्रोध दिला तर आम्ही संत जनांनो क्रोधच देतो, कधी प्रेम देतो. गुरु आम्हाला काय शिकवतो? म्हणून संत महात्मा म्हणाले, पूर्वीपासून माणसाला काय कळत नाही, सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात. हितं दर्शन कसं घ्यावं, कसं झुकून मागावं, काय वापरू नये, काय वापरावं, कसं बसावं, कसं बसू नये, इतक्या गोष्टीपर्यंत संत जनांनो सद्गुरू आमची दखल घ्यायला. कशासाठी? का आम्हाला ती शिस्त नाही आहे. फक्त थोडासा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून विषय दिला आत्ममंथन. कारण आमचं आत्ममंथन कुठंतरी फुटलंय. कारण कुठंतरी त्या गोष्टी थांबल्या आहेत. ज्या घ्यायला पाहिजे ते घेत नाही, ज्या नको आहे ते घेतो, आणि ज्या नको आहे त्याच गोष्टींचा वापर जास्त व्हायला लागल्यामुळे संत जनांनो मनुष्याची अवस्था जायची. बाकी काय नाही. आणि त्याच्यातून जर वर यायचं असेल तर संत जनांनो आम्हाला सद्गुरू चेतन करतोय, ज्याने प्रभूचे दर्शन केले तयास वंदन तुम्ही करा. त्या घटातून शेवट बोलतोय. फक्त आम्हाला घट कोणता आहे हा जर बघितला तर आमचा फसगता डावा आहे, फसल्याशिवाय राहणार नाही. त्यानं फक्त ब्रह्मज्ञान घेतलंय, त्या घटात मला सद्गुरू धावत करतोय. इतकं जर अंतकरणाला कळलं नसेल तर त्यानं माझा भरोसा करा. प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया. जशी प्रार्थना केली आदरणीय दिगली म्हणजे गीता आता विचाराच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त करतील. तर नंतर खोत सर सुंदर विचाराच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला. सद्गुरु माता सुदीक्षा सरिंद्र देव जी महाराज की जय. सात संगती प्रेमाने बोला. कोकिळा गाते मंजूळ गाणी, बोलविना धरी हा वेगळाच असते सासंग जीव. मनमत डोबे गुरुमत तारे, आपणा चलन मन गुरु के सारे. सासंग जी आपणाला गुरु
सासंग जे आपल्याला गुरुनं एवढी कृपा केल्या सासंग जे आपलं मन स्थिर राहतं तर आपल्या गुरु चरणावर सासंग जी प्रेमान बोला प्रेमाने बोलूया सुंदर भाव प्रकट केला. ऋषीदासने प्रार्थना केली आदरणीय कोणसर सुंदर अशा विचारातून सद्गुरूचरणी समर्पित होतील. तदनंतर नीता म्हणजे सुंदर अशा गीत रचनेसाठी प्रेमाने बोला सुंदर प्यार से बोलिए गंमत समजून प्रेमाने आज विचार नाही आलेले अनुभव का कुणास ठाऊक थोडंसं सकाळी उठला दासान चिंतन करायला सुरुवात केलं आणि का कुणास ठाऊक एक वाक्य लक्षात आलं की एका महापुरुषास किती दिवस दर्शन नाही पण महापुरुष पण आठवायला तयार. तू प्रश्न निर्माण केलास पण एका महापुरुषाचं जरा चिंतन असतंय. कुठल्या कुठल्या सत्संगमध्ये बरेचसे महापुरुष कंटिन्यू येत असतात आणि आता अलीकडं दर्शनच होत नाही आणि नाव पण आठवेल गाव पण आठवेल पण एवढं मात्र सत्वत होत आणि काय केल्यानं नाव आठवेल गाव पण आठवेल. आणि मगाशी अशी अवस्था झाली की करोलीलाच गेला होतो सत्संगला आणि तो सकाळचा प्रश्न 7 होत होता ना. मी म्हटलं गाडीत जागा आहे पहिल्यांदा म्हटले गाडीत जागा आहे आपल्याला कच्छेला जायचं आहे. दास तर करोलीच्या दिशेने चाललेलं होतं. परत आणि अर्धाच केली. आता प्रश्न पडायला असा तूच बघ म्हणली जो शब्द त्यांच्या मुखातून येईल गाडीत बसा म्हटलं तर गाडीत बसायचं नसेल तर इकडे यायचं. आणि पहिल्यांदाच गाडी उभारल्या म्हणल्या सर गाडीत जागा नाही म्हणली. बरं झालं सासंगात इकडं आलं पण एक तिथं जाणवलं की 100% सकाळी तुला जो प्रश्न पडलाय ना त्या प्रश्नाची सोडवणूक कदाचित तिथं होत असेल आणि ती महात्मांच्या बंडू महात्मांच्या नाव जाटत नव्हतं. मग अशी दर्शन घेता घेता म्हटलं 100% हेच महापुरुष. कमनोळीला पोहोचलोय किती दिवस झालं करोलीला पोहोचलोय पण महापुरुषाचं दर्शन झालं नाही बरेच दिवसांनी. आणि म्हणून सासरी असं वाटलं बसता बसता दाचा वेळ सुद्धा त्यांनी घ्यावा अशी भावना होती तर त्यांनी घेतलेले आहे. तर दास आता जास्त काही वेळ येणार नाही शेवटच्या. तर खरोखर सासरी ही चिंतनाचा विषय आहे आणि ते इकडं का आणलं सद्गुरूनं याचं कारण आहे तर मला जो प्रश्न निर्माण झालेला त्या प्रश्नाची सोडवणूक पाहिजे होती. नाहीतर तो प्रश्न दुकान आठवायलाच तयार होतो. तर बंडू महात्माजी खरोखर बरेच दिवस झालं नाही दर्शन पण त्यांचं दर्शन व्हावं वारंवार व्हावं हीच इच्छा आहे. प्रेमाने बोला प्रेमाने बोलूया. जशी प्रार्थना केली आदरणीय नीताबाईंची सुंदर अशा एका गीत रचनेसाठी तदनंतर साळुकी बाईंची दोन्ही विचारातून आशीर्वाद प्राप्त होते. प्रेमाने बोला आदरणीय सत्संगाची प्रेमाने बोला. तू ही गुरुदेवा जीवाचा विसावा घडो तुझे नाम स्मरण. तू ही गुरुदेवा जीवाचा विसावा घडो तुझे नाम स्मरण. हे जगजीवना ताईच याचना हे जगजीवना आता हीच याचना. तू ही गुरुदेवा जीवाचा विसावा घडो तुझे नाम स्मरण. तू ही गुरुदेवा जीवाचा विसावा घडो तुझे नाम स्मरण. जन्मोस देसना तू श्वास
निवेदन तर केलं होतं, परंतु दासला माफ करा, संध्या वेळ संपत आलेले आहे. दास आपल्या चरणावरती निवेदन ठेवतोय. येणारे शनिवारी कवठेमंकाळ भवनावरती आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे 21 तारखेला. तर त्याचं टायमिंग आहे 6 ते 8 2 तासाचं आहे. ज्या ज्या संत महापुरुषांना त्या ठिकाणी पोहोचून त्या योगामध्ये भाग घेण्याचा आहे, तर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. तर आखरी प्रेमाने बोला परमान्य आरतीबाईंची यांच्या समेत सर्वांनी मंगलाचरण सामील होऊया. आणि माफ करा संचालनानो, मोरीबाईंची स्टेजचा सत्कार करतील आणि त्यानंतर मंगलाचरण. प्रेमाने बोला सद्गुरुमाता सुरेक्षा सरिंदर देव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुचरणावतार की जय. हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार, तू करता रे जगत का तू सबका कन कन में बस रहा तेरा रूप पार. तीन काल सत्य तू मिथ्या रे संसार. घट घट वासी प्रभु अविनाशी करता, दयास तेरी हो सभी भवसागर से निराकार साकार तू जगते पालनहार. अनंत महिमा तेरी दाता ब्रह्मा परम पिता परमात्मा सब तेरी संतान. भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण. भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोलूया. सद्गुरूची अशी कृपा आहे की तुम्हासारख्या देवी देवतांचं दर्शन करण्याचा योग प्राप्त होतो. कारण का सत्संगात या घडीला संतांचं दर्शन होतं याच्यासारखं भाग्य कोणतं नाही. काय वर्णूया संतांचे उपकार, मध्ये निरंतर जागृती म्हटले नाही की संतांचे उपकार अपार आहेत. संत एक मार्गदर्शक आहे आणि खऱ्या अर्थानं मनुष्याला जीवन कसं जगावं, मनुष्य जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सात्संगत मनुष्य जीवनाचं कल्याण कसं होतंय, मनुष्य जीवनामध्ये सद्गुरूंची काय आवश्यकता आहे, मनुष्य जीवनामध्ये ब्रह्मज्ञान का पाहिजे, मनुष्य जीवनाचं सार काय आहे, मनुष्य जीवनाचं इति कर्तव्य काय आहे, अनेक गोष्टीचा उलगडा संत करतात. आणि म्हणून संतांचं खरोखर सात्संगत मत भाग आहे की संत अतिशय महत्वाचे आहे. मगासपासून आल्यापासून अनेक महापुरुषांच्या मुखाद्वारे सुंदर सुंदर वचन या ठिकाणी श्रवण करायला मिळाले. जसे महात्मा म्हणाले ना, माल घेतला ठेवला आणि गेला, तर त्यामध्ये प्रॉफिट आहे. तसं सात्संगत
आम्ही तुम्ही सुद्धा सद्गुरूचं आलेलं वचन, महापुरुषांच्या मुखात आलेलं वचन जर आमच्या अंतःकरणामध्ये साठवलं आणि मग साठवून सात्संगत केली तर त्याची देवाणघेवाण जर आम्ही केली सात्संगत, ते सुद्धा हिताचं आहे. कारण का सात्संगत मनुष्याचं जीवन सद्गुरूचे वचन, महापुरुषांच्या मुखातून आलेलं वचनच बदलतं. त्याच्या पलीकडे सात्संगत काय बदलत नाही. म्हणून सात्संगत आमचं भाग्य आहे की या घडीला आम्ही तुम्ही सत्संग करत आहोत. कधीतरी बारीक चिंतन करून आम्ही बघूया सात्संगत. सद्गुरूची असीम कृपा आपल्यावरती आहे म्हणून या परमात्म्याचं गुणानुवाद करण्याचा योग आम्हाला प्राप्त होतो. आज या घडीला समयाला कोण कुठं असेल, कोण कुठं असेल, कोण कशाचा आनंद घेत असेल, कोण धंद्यामध्ये असेल, कोण बिझनेस मध्ये असेल, कोण बायका मुलात असेल, कोण चावडीवर बसला असेल, कोण गप्पा मारत असेल, कोण दारू पित असेल, कोण आणि काय करत असेल. अनेक तऱ्हेची सोंग आज मनुष्य करायला आहे सात्संग. परंतु आज आपलं भाग्य आहे या धडधडत्या कलियुगामध्ये या घडीला आम्ही भगवंताच्या एहसासामध्ये, भगवंताच्या सानिध्यामध्ये, त्याच्या गुणानुवामध्ये या ठिकाणी बसलेलो. एवढं सोपं नाही सात्संगत. सत्संग करतो म्हटली तरी मिळत नाही सात्संगत. कारण आपल्या हातात काहीच नाही. आपल्या हातात काहीच नाही. करवणारा परमात्मा. सकाळी उठल्या उठल्या दासदाच्या वेळी डोळे उघडले, जसं सरांनी सांगितलं ना, तसं भगवंताचं ध्यान केलं आणि भगवंताला म्हणाला, भगवंता प्रकर्तेनं आज जाणीव झाली होती की भगवंत म्हटला तुझ्या कृपेने श्वास मिळाले, डोळे उघडलेत आणि आजचा दिवस आनंदमय जाऊ दे, सत्संग घडू दे. पण काल तर मनात आलं म्हणजे आता लाखवाट सत्संग चालू आहे. दाशी सुद्धा कालच म्हणाले आणि आज कुठे जाणार आहे का, कारण रोजच चाललंय तुमचं. त्यांनी कंटाळले सारखं, महाराज सारखंच बाहेर पडतात म्हणजे तुम्ही आशीर्वाद द्या, कंटाळून देत. कारण का भक्तीला कंटाळा नाही पाहिजे. सत्संग आहे तर जीवन आहे, आनंद आहे आपल्याला, नाही तर दुसरं काय नाही. त्यावेळेस काय करून करून काय करणार आहे आम्ही घरी. लई झालं तर मुलं अभ्यास करतात, तासभर गप बसणार. लई झालं तर टीव्ही बघणार आणि काय दुसरं काही करणार नाही सात्संग. मग विचार करूया खरोखर सात्संगत ध्यान झालं आणि परत मग सात्संगत म्हटलं मनामध्ये आलं, दास मागून गेला सद्गुरूच्या चरणावर सत्संग लागू दे. पण मनामध्ये सात्संगत होतं, म्हटलं आज सत्संगला जायचं नाही, आता ध्यान बनवलंय, म्हटले उद्या सगळेजण धुळगावला पोहोचायचं आहे. पण फाटल्या महाराजांचा फोन आला, महाराजांना म्हटलं तरी सुद्धा मनात येत होता महाराजांचा फोन उचलायचा का नाही. कारण संतांच्या पाशी खोटं बोलून चालत नाही. मग सात्संगत महाराजांचा फोन उचलला, नको म्हटलं महाराजांना सेवा आणि कोणा नाही म्हटले महाराज यायला लागते. सांगायचा भाव एवढाच आहे की सात्संगत आपण करण्यानं काय होत नाही, आपण ठरवण्यानं काय होत नाही, सद्गुरू सगळं करून घेत असतो. कुणाला कुठं न्यायचं, काय सेवा करून घ्यायची, सत्संग करून द्यायची सद्गुरू ठरवतो. आपल्या इच्छेने काय होत नाही सात्संग. म्हणून म्हटले वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता आणि मग कोठे राहील मानवाचे अन्न. की झाडाचं पान सुद्धा भगवंताच्या इच्छेने हलतं. फक्त आपण सात्संग समर्पित झालं पाहिजे. जर आम्ही समर्पित होत नसेल तर नाही सात्संग, आमच्या जीवनामध्ये आनंद येणार नाही, सात्संग समाधान येणार. कारण का भक्तीमध्ये काय अवस्था होते, अनमोल असं पवित्र ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त होतं. परंतु सात्संगत खऱ्या अर्थानं सद्गुरू जे सांगतायत ते आमच्याकडून सात्संगत घडत नाही. फळाची तर अपेक्षा आम्हाला भरपूर आहे, हे प्राप्त व्हावं, ते प्राप्त व्हावं, सगळ्या अपेक्षा आम्हाला भरपूर आहे सात्संग. परंतु संतांनी काय केलं, संत भक्तीप्रती कशी जागृत होते, संतांनी आपला ध्येय कसा जिजवला, संतांनी आपल्या जीवनामध्ये काय धारण केलं, हे कधी आम्ही चिंतन करत. संतांचं जीवन काय होतं. आज सात्संगत बघा, आजच 19 जून आहे ना, तर आज सात्संग बघितलं मोबाईलवरती, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाली पंढरपूरच्या सात्संग. काय जीवन होतं त्यांचं सात्संग. आज जय जयकार चालू आहे सात्संगत, सर्वजण किती नतमस्तक झालं जातं. क्षणभर सुद्धा त्या ठिकाणी पादुकावरती मस्तक लावलं सात्संग जात नाही, लगेच उचललं जातं सात्संग. मग आज विचार करूया काय केलं त्या संतांनी, काय जय जयकार चालू आहे संतांचा सात्संग. कारण त्यांनी ध्येय झिजवला, आपला भक्तीसाठी ध्येय झिजवला सात्संग. एवढ्या ठिकाणी जायचे, ज्ञानेश्वर माऊली भिक्षा मागायचे आणि भिक्षा मागून आणलेलं ते वाळलं पीठ, वाळला शिदा विसोबा चाटे ते सुद्धा बघायचे. म्हणले काय संन्यासाच्या पोरांना चांगलं चांगलं खायला पाहिजे म्हणून काय दिले बघूया म्हणणार सात्संग. झोळी घेणार आणि त्या झोळीमध्ये माती कालवणार पिठामध्ये सात्संग. किती हाल केलं संतांचं सात्संग.
मग हे हाल सुद्धा संतांनी साथसंगत पचवलं. संत एकनाथ महाराजांच्या अंगावरती कितीतरी वेळा 108 वेळा काहीतरी थुकले साथसंगत. संत एकनाथ महाराजांना नाही राग आला साथसंगत. संत एकनाथ महाराज म्हणले तुम्ही थुकला म्हणताना माझी आणि आंघोळ झाली 108 वेळा. किती मोठे विचार होते साथसंगत, काय मोठी अवस्था होती साथसंगत. आम्हाला दिशा बदलायची आहे. आज सद्गुरु माताजी आम्हाला भक्ती आमच्यात रुजवण्याचा प्रयास करतायत. आत्मचिंतन करा म्हणतायत सत्संगत. काय आत्मचिंतन करायचं? आपल्या जीवनाचं आपल्याला आत्मचिंतन करायचं. माझ्या जीवनामध्ये काय कमतरता आहे? कारण मी माझ्या जीवनावरती जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत नाही सत्संगत. बारीक बारीक गोष्टी मी अवलोकन केल्या पाहिजे. ज्यावेळी मी अवलोकन माझ्या मनाशी बोलायला चालू करतो त्यावेळी मन माझं साक्षी द्यायला चालू करतो. सत्संगत खरोखर माझ्या जीवनामध्ये ही कमतरता आहे, मला हा बदल केला पाहिजे. काय अवस्था होती एकनाथ महाराजांची साथसंगत. एकनाथ महाराज साथसंगत इतके महान होते की साथसंगत एक आलेला चोर सुद्धा साथसंगत त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांची थोडीशी संगत घडल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, त्याच्यामध्ये बदल झाला. साथसंगत इतकी ताकद होती त्यांच्या कर्मामध्ये, इतकी ताकद होती त्यांच्या भक्तीमध्ये. तुकोबारायांचं घ्या उदाहरण साथसंगत. तुकोबारायांच्या जीवनामध्ये काय होतं? एवढं हाल केलं लोकांनी, नको ते आरोप त्यांच्यावरती घातले. गाढवावरनं मिरवणूक काढली, गळ्यामध्ये चपलाच्या हारा घातल्या, कांद्या बटाट्याच्या हारा घातल्या, मुंडन केलं डोक्याचं, किती हाल केलं. पण वाईट वाटलं नाही साथसंगत, वाईट वाटलं नाही. त्यांनी जीवनामध्ये सहज अवस्था धारण केली. सद्गुरुबाबा हरदेवसिंग महाराज हरदेववाणीमध्ये म्हणतात की जो संतांची संगत करता मनामध्ये निर्मलता येईल. की संतांची जर संगत केली तर मनामध्ये काय येते? निर्मलता येते. मन पवित्र निर्मळ होतं. गंगेवाणी त्यांचं मन पवित्र झालेलं होतं, निर्मळ झालेलं होतं. त्यांनी किंतु परंतु मध्ये अडकले नाही. जी अवस्था प्राप्त झाली ना त्यामध्ये आनंद मानला. गाढवावर बसवले म्हटले, माझी लग्नामध्ये मिरवणूक झाली नाही म्हटले, आज वरात निघाल्या म्हटले. काय उच्च तुडीचा भाव होता साथसंगत, साधा भाव नाही, उच्च तुडीचा भाव होता साथसंगत. मग अशी महात्म्याने सांगितलं विमान दुर्घटना झाली, एक बाईची 10 मिनिटं लेट झाल्या, 10 मिनिटं लेट झाल्या. त्यामध्ये साथसंगत ज्यावेळी एअरपोर्टवर आल्या आणि त्यांना वाटलं म्हणले 10 मिनिटं लेट झाल्या आणि त्याचनी साथसंगत ते एरोप्लेन गेलेलं होतं. वाईट वाटलं त्यांना. म्हणली माझी लंडनला जायची, त्या ठिकाणी विमान चुकलं. वाईट वाटलं त्यांना, धस केलं मनामध्ये. पण 5 मिनिटांमध्ये ज्यावेळी कानावरती आलं या विमानाची दुर्घटना झाल्या त्यावेळी त्यांना आनंद वाटला. आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असते ना ते हिताचं असतंय. भक्त काय करतो? भक्त दुःख आलं म्हणून रडत बसत नाही आणि सुख आलं म्हणून हुरळून जात नाही. सहज अवस्था प्राप्त. सहज अवस्था म्हणजे काय? कायम आपण सहज अवस्था ऐकतो. सहज अवस्था म्हणजे काय? सुख दुःखाचा त्या मनावरती परिणाम होत नाही. आम्ही बाजारामध्ये भाजी विकायला आणली, आंबे विकायला आणले, विकले काय नाही विकले काय स्वतःचं परीक्षण करायचं. विकल्यानंतर आनंद, नाही विकल्यानंतर दुःख नाही. साथसंगत स्वतःच्या मनाला थोडीशी चाचपणी आम्ही करणं गरजेचं आहे. ज्यावेळी आम्ही चाचपणी करू ना त्यावेळी मन साक्षी देतो महाराज. हे हळूहळू हा बदल झाला पाहिजे, चेंजेस झाले पाहिजेत. हे जर बदल झाला नाही मनाचा मग सुख दुःख ठरलेले. बघा तुम्ही अंतकरण जर बदलत नसेल तर मग फायदा झाला तर आनंद वाटणार भरपूर आणि तोटा झाला तर दुःख वाटणार ठरलेले गोष्ट. हे जर बदल आपल्या मनावरती आघात होत नसतील, सम आघात होत असतील, दुःख झालं ठीक आहे आपण भगवंताच्या कृपेने जर म्हटलं तर आनंदायचा, नाहीतरी नाही. पायलट साथसंगत मोबाईल वरती बघितलं साथसंगत, त्या पायलटने शेवटच्या 30 सेकंद मध्ये असा मेसेज दिला की म्हटले आज तो पायलट त्याचं बलिदान होऊन सुद्धा त्या पायलटचं इतकं गौरव केला जातोय, त्या पायलटला इतकं महत्व दिलं गेलं. कारण का? ते विमान एका वस्तीवरती कोसळणार होतं. 1,25,000 लिटर तेल होतं त्यामध्ये. एका बस्तीवरती साथसंगत ते कोसळणार होतं आणि हजारो लोक त्यामध्ये मरणार होते. पण शेवटच्या 30 सेकंदामध्ये त्या पायलटने त्याची दिशा बदलली. ज्यावेळी आता हे संपलं, हे पडणार, हे पक्क ध्यानात आलं. 30 सेकंदामध्ये दिशा बदलली आणि ते जे हॉस्टेल होतं ना त्या ग्राउंड वरती ते उतरवलं. मग परत ज्यावेळी ग्राउंड वरती उतरवलं परत साथसंगत ते हॉस्टेलला खडकलं. सांगायचा भाव काय साथसंगत? खरोखर साथसंगत जे परमात्मा करतोय ना साथसंगत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये राहत असतो.
एकदम एवढी लोक मिली, आपल्याला सत्संग दुःख झालं. अनेक लोक सत्संग पहिल्यांदा लंडनला चाललेली होती, अनेक लोक ईद साजरा करण्यासाठी भारतात आलेली होती, अनेक लोक पहिल्यांदा सत्संगाच्या विमानामध्ये बसली होती. काय प्रत्येकाची अनेक कारण होती आणि एकच व्यक्ती त्यामधनं वाचणार, त्याचं सुद्धा काय राज होतो सत्संग. प्रत्येक गोष्टीमध्ये कारण आहे सत्संगात. महात्मा सांगतात बघा आमचे निमणे महाराज की पहिली बनती आहे तंदीर, निर्वंत आहे शरीर, हे सब कारागिरी प्रभू की तू घेऊन कर. आता पहिलं सगळं घडलेलं आहे, हे निमित्त आहे, फक्त हे निमित्त आहे. म्हणून सत्संगात आज विचार करूया, आम्ही चेतन होऊया, चेतन होऊया. प्रत्येक गोष्टीमध्ये राज आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये राज आहे. एक महात्मा होते आणि दिल्लीमध्ये सत्संगात एक महात्मा संसारामध्ये सत्संगात त्यांना एक छोटीशी नोकरी होती आणि नोकरी करत होते. पण सत्संगात धगधगीचं जीवन, छोट्याशा पगाराची नोकरी महात्मांचं काय भागत नव्हतं. मग महात्म्यांना विचार आला, म्हणजे आपल्या या पगारामध्ये काय भागत नाही, आता काय करायचं म्हटले. दोघं नवरा बायकोनी घरामध्ये बसून विचार केला. म्हणजे तुम्हाला छोटासा पगार आहे म्हणजे यामध्ये आपलं भागत नाही, खर्च भरपूर वाढलाय. म्हणजे आता काय करूया म्हणले आपण, म्हणजे एखादा स्वतःचा व्यवसाय चालू करूया, एखादा वडापावचं दुकान चालू करूया किंवा आणि काहीतरी चालू करूया, असं त्यांचं ध्यान बनलं. मग आता म्हणले दिल्लीमध्ये आपण राहतो, जवळच कुठे आहे म्हणजे बाबांच्या चरणावर जाऊया. तुम्ही जावा म्हटले बाबांच्या चरणावरती आणि बाबाजींना जाऊन त्यातील नतमस्तक व्हा आणि गुरुकडून आदेश घेऊन आशीर्वाद घेऊन या. महात्मा निघाले आणि महात्मा कुटीवरती पोहोचले. बाबाजी आतमध्ये बसलेले होते, गेले, दर्शन घेतले आणि बाबाजींना सांगितलं म्हणजे बाबाजी त्या धंद्यामध्ये काय चालत नाही, म्हणजे पगार थोडा आहे आणि भागत नाही आणि कुठला तर अनेकाला साईड बिझनेस करायचा विचार आहे, त्यामुळे तुम्ही आशीर्वाद द्या. मग बाबाजी ते लोकांचा मालक, सत्संगत सर्व काही जाणतात. परमात्मा सत्संगत या निरंकाराचं ध्यान करून सद्गुरू बाबाजींनी सत्संगत त्या महात्म्यांना क्षणामध्ये सांगितलं. म्हणजे महात्माजी तुम्ही असं करा म्हटले, तुमची जी नोकरी आहे ना म्हटले ती जावांची नोकरी सोडा म्हटले, राजीनामा द्या म्हटले नोकरीचा. आता नोकरीचा राजीनामा द्या म्हटल्यानंतर त्या महात्म्याच्या मनामध्ये काहूर उठलं चिंतेचं. म्हणजे या नोकरीतला पगार थोडासा शे करून आणि एवढं भागत नाही म्हणून अनेक साईड बिझनेस करायचं आमचं ध्यान आहे आणि बाबाजी तर म्हणतात नोकरी सोडा. आता करायचं काय? एवढं सोपं आहे का गुरुवचनाला महाराज? तसं एवढं सोपं आहे नाही, साधन बोलण्या इतकं तर सोपं नाही, अवघड आहे. मग शास्त्र महात्म्याने चिंतन केलं, आता काय करायचं? ठीक आहे म्हटले. बाबाजीच्या समोर आले घरला निघून. आता आले घरला आल्यानंतर दासीने बघितलं येताना, म्हणले तुमचा चेहरा असं का पडलाय? म्हणजे एखाद्या कुठेतरी मैताला जाऊन आल्यासारखं, म्हणजे 3 लोकांच्या मालकाच्या दर्शनाला गेलाय, म्हणजे चेहरा काय पाहिजे म्हणलं, तुमच्या चेहऱ्यावर किती चेंज पाहिजे आणि काय म्हणले असं का झालं? म्हणले नाही म्हणले असं घडलंय. म्हणले बाबाजी म्हणतात नोकरी सोडा. आता काय करायचं म्हणते. मग लगेच कुणाला पटत नाही सत्संग. मन एवढं सोपं नाही, कारण मन वडाय उभ्या पिकातलं घर म्हटलं किती हाकला हाकलं घेऊन येतो पिकावर. महाराज म्हणले ना स्थिर राहणं एवढं सोपं नाही, कधी तोल जाईल हे सांगता येत नाही. कारण भक्तीचं चक्र आहे. चक्र काय करते माहितीये का? आम्ही त्या चक्रात आलोय, असं चक्र फिरतंय आणि कधी तर खंडन होत. चक्र 2-2 महिने नाही, 6-6 महिने सुद्धा चालतंय. आम्ही अनुभवलंय. 6-6 महिने चालतंय, रात्री सुद्धा झोप लागत नाही, सारखं परमात्मा सारखी चर्चा आठवतंय. पण आणि कधीतरी ग्रहण लागते आणि खंडन होत. पण ते खंडन होत एकदा तर चालायला लागलं सत्संगत, जर फिरायला लागलं मग सत्संगत ते खंडन होत नाही. कारण त्याच्या स्टेप आहेत, ते खंडन होत कधीतरी धक्का लागतो. परत एकदा जर फिरायला लागलं तर ते मग फिरतच राहतं. त्याच्यासाठी काय करायला लागते? सत्संग करायला. हमेशा जर सत्संग आम्ही करत राहिलो तर चक्राला गती लागते आणि सत्संग पासून जर आम्ही आलिप्त व्हायला लागलो मग खंडन व्हायला चालू होतंय सत्संग. आणि म्हणून खरोखर सत्संगाचं आगात महत्व आहे. चक्र फिरलंच पाहिजे. चक्र फिरलं तर अवस्था आमची टिकत्या. सत्संग आम्हाला सगळीकडे हा परमात्मा दिसतोय, प्रत्येक घटामध्ये परमात्मा दिसतोय. आणि मग महात्माने सत्संग त्या ठिकाणी विचार केला. म्हणजे आता आपण नोकरी सोडायला सांगितल्या पण मन तयार होत नाही. सत्संग मन तयार झालं नाही. 2-4 महिने असंच निघून गेले मनमतानं. मग निघून गेल्यानंतर 2-4 महिने झाले, 4-6 महिने निघून गेले आणि जरा परिस्थिती खालावा लागली. आता म्हटलं काय करायचं? आता शेवटी विचार आला त्यांना. आता म्हणले बाबाजींनी सांगितलेलं नोकरी सोडायला. म्हणजे आपण ऐकलं नाही. म्हटले दोघांनी विचार केला, जावा म्हटले तुम्ही जाऊन राजीनामा द्या. मग गेले, परत गेले ऑफिसमध्ये गेले आणि साहेबांना सांगितलं. म्हणले हा राजीनामा द्या.
तर साहेबांनी विचारलं काय झालं म्हणजे तुम्ही तर एवढ्या दिवसापासून काम करताय, राजीनामा काय द्यायला लागलाय? नाही म्हटले एवढ्या दिवसापासून काम करतोय पण पगारामध्ये वाढ नाही, काय नाही, नको म्हटले मला नोकरी. कारण सांगितलं त्यांनी. त्यावेळी नवीन साहेब आलेले होते आणि त्या साहेबांनी सांगितलं म्हटले थांबा बघतो म्हटले, तुम्ही 20-25 वर्ष झालं सर्व्हिस करताय म्हटले, कशी पगारामध्ये तुमच्या वाढ झाली? सगळं साहेबांचं फायला काढला आणि साहेबांनी सांगितलं म्हटले पाठीमागचे जे साहेब होते त्यांच्यावर काही चुकी झाली, आता तुमच्या पगारामध्ये दुप्पट तिप्पट वाढ झाल्या म्हटले आणि आजपासून तुम्हाला तिप्पट पगार मिळतोय म्हटले. मग बघा म्हटले काय करताय? त्यावेळी म्हटले थांबा मी तुम्हाला सांगतो म्हटले, थोड्या वेळानं सांगतो म्हटले. काय महात्माला काय कळता म्हणजे थोडी झाली साथ संगत. महात्मा पळत पळत कुटीवर गेले, बाबांच्या पुढे दंडवत गाठलं आणि बाबाजींना म्हटले माफ करा, मला माफ करा. काय झालं म्हटले? तर नाही म्हटले आणि तुम्ही नोकरी सोडायला सांगितली होती म्हटले आणि दासनं ती सोडली नाही म्हटले आणि आज जाऊन सोडली तर परत पगारामध्ये वाढ झाल्या म्हणून सांगितले, आता काय करू? त्यावेळी बाबाजींनी सांगितलं महात्माजी एवढ्यासाठीच मी तुम्हाला सोडायला सांगितलं. तुम्हाला 6 महिन्यानं ते दिसलं म्हटले, मला 6 महिन्याच्या अगोदर माहित होतं. सांगायचा भाव काय सात्संगत की सद्गुरूचे सांगतो ना त्यामध्ये राज दडलेला असते, पण आमची भौतिक बुद्धी सात्संगत नाही विचार करत्या, किंतु परंतु सात्संगत आपली दृष्टी आपण लावतो. आपल्या दृष्टीने सात्संगत काय प्राप्त होत नसतं. पाठीमागं फार मोठा सात्संगत इतिहास आहे, पाठीमागं रहस्य दडलेलं असते. सात्संगत संत बोलवतात ना आपल्याला, त्याच्या पाठीमागं सुद्धा रहस्य असते. समर्पण करता आलं पाहिजे सात्संगत, आम्हाला हा जी म्हणता आलं पाहिजे. ज्यावेळी आम्ही समर्पण करतो, गुरुवचनावर चालण्याचा प्रयास करतो सात्संगत, त्यावेळी आनंद लपलेला आहे, त्यावेळी सात्संगत लपलेला आहे, नाहीतरी नाही सात्संगत. आणि म्हणून सात्संगत चिंतन करूया. एवढी अमोलिक दान आपल्याला प्राप्त झालेली, दान आपल्याला प्राप्त झाले, मग याची कदर करता आली पाहिजे, आम्हाला याची किंमत करता आली पाहिजे. नाहीतर त्या राजासारखं होणार सात्संगत, राजासारखं होणार. त्या राजाच्या दरबारामध्ये सात्संगत, राजाने काय केलं, अनेक सात्संगत विद्वान होते, अनेक विद्वान होते. मग संगीतकार होते, मोठमोठे सात्संग पांडित्य करणारे विद्वान होते, प्रत्येक गोष्टीमध्ये सात्संग असणारे विद्वान होते. मग राजाने ठरवलं म्हटले सगळ्यामध्ये विद्वान आहेत म्हटले, पण मूर्ख कोण नाही म्हटले आपल्या राजा. आता एक मूर्ख सुद्धा शोधूया म्हटले. मग राजाने सात्संग सगळीकडे इकडं तिकडं सगळीकडे बघायला चालू केलं. एक मूर्ख शोधा म्हटले. मग एक मूर्ख शोधून आणला. मूर्ख शोधून आणल्यावर राजाने काय केलं, त्या मूर्खाला एक मुकुट बनवला आणि त्या मूर्खाच्या डोक्यावरती मुकुट काढला. मुकुट काढल्यानंतर सगळेजण हसायला लागले, म्हणजे हा मूर्ख, हा मूर्ख. मग एक दिवशी काय झालं, बरेच दिवस निघून गेले, राजा आजारी पडला. राजा आजारी पडला, प्रत्येक जण यायचा, राजाला भेटून जायचा. राजाला प्रश्न पडला, म्हणजे वजीर आला, सगळे अनेक सेनापती आले, अनेक विद्वान आले, पण मूर्ख काय यायला तयार नाही. म्हणजे हा काहीच नाही भेटायला. विचारलं, त्यावेळी त्याला बोलवलं. मग तो आला भेटायला. म्हणजे काय झालं राजे साहेब, बरं आहे का? होय बरं आहे म्हणले. नाही म्हणले, आता कसलं बरं आहे म्हणले, मी आता चाललोय म्हणले. परत कधी येणार आहे म्हणले, मी आता परत येत नाही म्हणले, परत यायच्या वाटेवर मी नाही म्हणले. काय नेणार आहे म्हणले संघ? हे म्हणले काय नेणार नाही म्हणले. काय नेणार नाही? मग आता कुठं जाऊन राहणार आहे म्हणले तुम्ही? मी आता कुठे जाऊन राहणार आहे काय माहित नाही म्हणले. अरे रे म्हटला, सगळा घोळ झाला की म्हणला. कुठं जाऊन राहणार आहे तुम्हाला माहित नाही, ज्या ठिकाणी कायमचं राहणार आहे ते तुम्हाला माहित नाही, आणि ज्या ठिकाणी शाश्वत नाही, काही काळासाठी आहे, तिथं मात्र महाल बांधलाय, तिथं मात्र तुमच्या गाड्या, घोड, हत्ती आणि कायमचं जाऊन राहणार आहे ते तुम्हाला माहित नाही म्हटला. पाटणी डोक्यावरचा मुकुट काढला आणि त्या राजाच्या डोक्यावर काढला. खरा मूर्ख तुम्ही आहे म्हणला, खरा मूर्ख तुम्ही आहे सात्संगत. मग विचार करूया, आज जग सगळ्यामध्ये उन्नत आहे सात्संग, भौतिक जगतामध्ये सगळं उन्नत आहे, फक्त टिचभर पोटासाठी. प्रवास कशासाठी चाललाय? टिचभर पोटासाठी. बारीक चिंतन करून बघा, ह्याच्या पलीकडे माणसाचं जीवन काय नाही, ह्याच्यासाठी नुसतं गडबड आहे. भौतिक जगतामध्ये मिळालेला आनंद सुद्धा क्षणभंगूर आहे, क्षणासाठी आहे, पूर्ण टिकणारा आनंद नाही. गाडी घेतली किती क्षणासाठी आनंद आहे, घर बांधलं किती क्षणासाठी आनंद आहे, घरामध्ये एक टीव्ही आणली किती क्षणासाठी आनंद आहे. कायम आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत का नाही? परिवर्तनशील आहेत सात्संगत. ह्या परिवर्तनशील आहेत. आनंद देणारी वस्तू एकच परमात्मा, जो अंगसंग आहे आमच्या परमात्मा, तो परमात्मा एकच सात्संगत आम्हाला कायम आनंद देणार आहे सात्संगत. आणि म्हणून त्या परमात्म्याचा आमच्या जीवनामध्ये ध्यास असणं गरजेचं, त्याचा रंग असणं गरजेचं आहे. बघा, बारीक चिंतन केल्यानंतर लक्षात येतं भगवंतानं प्रत्येकाला कशाला ना कशामध्ये गुंतवलंय. बघा तुम्ही, एखादा आता महात्मा आहे, एखादा मोठा बिझनेसमॅन असतो, औषध दुकानदार असतो, त्याला त्या बिझनेस मध्ये गुंतवलंय. बघा, बारीक जाऊन त्या दुकानात जरा लक्ष करा, की तो साहेब पद्धतशीर देत असतो, असते का नाही, त्याला गुंतवलंय. हो, त्याला एक मोठं मन वाटत असेल, परंतु न कळत त्याला गुंतवलंय त्यामध्ये.
अडकून टाकले त्यामध्ये सत्संग. तो बाहेर निघत नाही. एखादं दुकान असतं एखाद्याचं, त्याला त्यात अडकून टाकलेलं आहे. एखाद्याची नोकरी याच्यामध्ये अडकून टाकलेलं आहे. केलं पाहिजे, जागृतीने केलं पाहिजे, पण त्यामध्ये जर परमार्थ नसेल, नुसतं ते करणं सुद्धा सत्संग त्यामध्ये काय अर्थ नाही. सत्संग परमार्थ असतो त्यामध्ये भगवंताला घेऊन ते करणं गरजेचं आहे. नाहीतर सत्संग या घडीला आम्ही भगवंताचं गुणानुभ करतोय, आमचं भाग्य आहे. कारण परमेश्वरानं आम्हाला निवडले. सत्संग मध्ये येऊन बसून त्याचं गुणानुवाद करायसाठी भगवंतानं आम्हाला निवडले. त्यानं निवडलं नसेल तर आम्ही येऊन बसलो नसतो, भगवंताचं गुणानुवाद केलं नसतं. प्रत्येक जण कुठं ना कुठं अडकलंय, त्याला त्या व्यापामध्ये मनुष्य म्हणतोय महाराज आम्हाला वेळ निघत नाही. महाराज वेळ सत्संग काढणारा परमात्मा. प्रत्येकाला कुठं ना कुठं सत्संग अडकवलंय आणि त्यातनं बाजूला काढणारा परमेश्वर आहे सत्संग. म्हणून आपलं भाग्य आहे. म्हणून सत्संगावरती प्रेम करूया, संतांच्या वचनावरती प्रेम करूया. हे आम्हाला जीवनाला सत्संग आमची नौका पार करणार आहे. याच्या पलीकडे जाऊन आमची नौका कशाला पार होणार नाही सत्संग. आणि भक्तीमध्ये सत्संग म्हणून ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयास करू. सद्गुरूचं वचन जागण्याचा प्रयास करूया. एखादी लहान मुलगी असते ना, तेव्हा लहान मुलगीला सांगितलं हा अग्नीमध्ये जर हात गाठला तर अग्नीचा चटका बसतो, अग्नीमध्ये हात घालू नको. चुकून त्या मुलीने जर हात गाठला तर ती अग्नी काय करते, चटका देण्याचं काम करते. तसं गुरुवचन काय सांगतं, आपल्या जीवनामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता हे सद्गुण आले पाहिजे. आम्ही गुणांचं ग्राहक बनलं पाहिजे. आम्ही संत महापुरुषांच्या जे सत्संगाला जोडतील सत्संगत, जे सत्याची कास सत्संगत कायम राहील, आम्हाला भगवंताचा एहसास करून देतील अशा कर्मयोगी संतांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. संत काय सांगतात, जे वारंवार संतांच्या मुखातून जी वचने येतात ना, त्या वचनाला आम्ही जागलं पाहिजे. त्या वचनाला जर जागलं तर आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आम्ही त्या वचनाला नाही जागलं तर आमच्या जीवनाचं कल्याण होणार नाही सत्संगात. आणि म्हणून सत्संगात आम्ही तुम्ही चेतन होण्याचा प्रयास करूया, चेतन होण्याचा प्रयास करूया, जागृत होण्याचा प्रयास करूया. जर आम्ही चेतन झालो, जागृत झालो तर आमच्या जीवनामध्ये समाधान आहे. आम्हाला वेळ लागलं पाहिजे भक्तीचं. भक्तीच्या वेळाशिवाय आनंद नाही. बघा तुम्ही शाळेमध्ये 50 पोरं असतात, सगळीच पोरं नंबरात येत नाही. काही ठराविक 2-3 पोरं नंबरात येतात. सगळीच पोरं 80% वर जात नाही. काही 5-10 पोरं असतात ते 80% वर जातात. मग अनेक तऱ्हेचे सत्संग, जेवढं समर्पण करेल, गुरुजींनी शिकवलेलं जेवढं आम्ही पाठांतर करू, जेवढं त्याच्यावर लक्ष देऊ, तेवढा आम्हाला आनंद प्राप्त होणार. मग ती हुशार मुलं काय होतात सांगा, कोण जातात, कोण इंजिनियर बनतं, कोण डॉक्टर बनतं, कोण वकील बनतं. प्रत्येक जण सत्संग जेवढं त्याची पात्रता असते तेवढं ते पुढे जातं सत्संग. मग का गेला, पुढे समर्पित झाला म्हणून गेला सत्संग. तसं भक्तीचं फळ सत्संगामध्ये आल्यानंतर आम्हाला गुरुचरणावर जास्तीत जास्त समर्पण करणं गरजेचं. सद्गुरू काय सांगतात, आमच्या जीवनामध्ये आमचा सत्संग विधी असणं गरजेचं आहे. जसं परवासना महात्मा म्हटले ना, आमच्या जीवनामध्ये वाचन पाहिजे, श्रवण पाहिजे आणि मनन पाहिजे. या गोष्टी महत्वाच्या आहेत, आम्ही केल्या पाहिजेत. सत्संग संध्याकाळी थोडासा वेळ मिळाला तर एखादं पुस्तक आपल्याला एवढी प्रकाशन आहे काढून बसलं पाहिजे, 5-10 मिनिटं वाचलं पाहिजे. सत्संग कशासाठी वाचायचं आहे तर आमचं चिंतन वाढवायसाठी आम्हाला ते वाचलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत मोठमोठे, पण आम्ही त्याचा वापर कशासाठी करतो थोडंसं चिंतन केलं पाहिजे. थोडंसं कधीतरी एखाद्या महात्म्याचे विचार लावले पाहिजेत, आमच्या कानावर पडतात का, एखादं गीत लावलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर. आम्ही आमच्या जीवनात आम्ही करत असू तर मुबारक आहे, आनंद आहे, केलंच पाहिजे सत्संग. करत नसू तर चालू केलं पाहिजे सत्संग. आमच्या जीवनाचा विधी आम्ही केला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर भगवंताचं आम्ही ध्यान करतो का, त्याच्या एहसासात माझं डोळं उघडतात का, मी चरणामृत घेतो का. सत्संग माझ्या जीवनामध्ये मी सत्संग ठरवलं पाहिजे, या गोष्टी माझ्यामध्ये केल्याच पाहिजे. मी आदर सत्कार करतो का, एखाद्या परिवाराला प्रसादीला घरी बोलवतो का, त्यांचा आदर सत्कार करतो का. कारण ह्या गोष्टी आम्ही वाढवल्या पाहिजेत. भक्तीच्या गोष्टी वाढवत नाही तो पण आमच्या जीवनामध्ये आनंद समाधान नाही. बघा एखादा परिवार आमच्या घरी आला, प्रसादीला आम्ही बोलवलं, किती आनंद आपल्याला वाटतो. एक संत आल्यासारखी, देव आल्यासारखे सत्संग. तो काळ आम्हाला 2 तासाचा कधी वेळ गेलेला कळत नाही, किती आशीर्वाद भरभरून मिळतात सत्संग. पण आम्ही प्रयास करतो का सत्संग, प्रयत्न करतो का. आम्ही लांब आहे त्यापासून, लांब राहून चालणार नाही. आता जवळ गेलं पाहिजे भगवंताच्या. सद्गुरू माताजी आज आपल्याकडे बरोबर आपला उद्धार करण्यासाठी सद्गुरू माताजी सांगलीमध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये येत आहे. मग गुरु आपल्याला परमार्थामध्ये उभं करण्यासाठी आपल्याकडे येत आहे. आपणही चेतन झालं पाहिजे, त्या हातीला ओ दिली पाहिजे सत्संगत, तर आमच्या जीवनामध्ये सत्संगत आनंद येणार आहे. नाहीतरी आनंद येणार नाही सत्संगत. तर आज साधिक न वेळ घेता तुमच्यासारख्या महान संतांची मी एवढीच अर्थात करेन की सत्संगत परमार्थाच्या जवळ जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आज आम्हाला सद्गुरू सांगतायत त्याप्रमाणे आम्ही आचरण करण्याचा प्रयास करूया. दासला आशीर्वाद द्या, दासच्या परिवाराला आशीर्वाद द्या की जेणेकरून संतांचा आदर सत्कार व्हावा, प्रेम व्हावं, सत्संगत सेवा करता यावी सत्संगत. कारण ह्या गोष्टी जोपर्यंत आम्ही वाढवणार नाही, एक भक्तीचं वेळ आम्हाला लागलं पाहिजे. भक्तीचं
भक्तीचा रंग महाराज चढत नाही, एवढं सोपं नाही सत्संग. एखादी गोष्ट जरी करायची म्हटले तरी सुद्धा घरातली म्हणतात किंवा म्हटलं जातं की महाराज मूड पाहिजे, मूड असल्याशिवाय ती गोष्ट होत नाही. कुठली गोष्ट घरातली भौतिक जगतात मूड पाहिजे, भक्तीचा भाव पाहिजे, अंतःकरणात भाव तो रंग चढण्यासाठी सुद्धा आम्हाला समर्पण हे साधनं वाढवावं लागतील. आम्हाला आमच्या घरामध्ये प्रकाशन वाचावे लागतील, थोडस महात्म्याचे विचार की कानावर सारखं पडावे लागतील. त्या वेदून तर रंगामध्ये असलं पाहिजे. महाराजांनी महत्वाचं मस्त सांगितलं महाराजांनी, हातामध्ये काम आपल्याला संदेश दिलाय सगळ्यांनी, त्यांना नाही बघा आपल्याला दिलाय. हातामध्ये काम आणि मुखामध्ये नाम पाहिजे. आपण काम करत असो पण जर नाम असेल मुखामध्ये, कानावरती मोबाईल खिशात असतो, एखादे गीत लावा, एखादा विचार लावा, त्याचा वेळ लागू दे आपल्याला. माताजींनी मोबाईलला विरोध का केला? मोबाईलमुळे आजची पिढी बाद व्हायला लागली, बिघडायला लागली. मोबाईलमुळे सत्संगमध्ये काय लागला, त्याचा व्यत्यय निर्माण व्हायला लागला. सत्संगमध्ये आल्यानंतर व्यत्यय निर्माण झाला नाही पाहिजे, व्यत्यय निर्माण नाही झाला पाहिजे. मोबाईल नाही, लहान मुलं आहेत त्यांनी पाठीमागे लहान मुलं घेऊन बसणं, हे सत्संग केलंच पाहिजे. का केलं पाहिजे? सत्संग मध्ये डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. आपल्यामुळे जर सत्संगच्या महात्म्याला डिस्टर्ब झाला, विचाराचं खंडन झालं, ते महत्व आपल्या डोक्यावर बसतं. माताजी का सांगायला ती गरिमा सत्संग म्हणजे पवित्र ठिकाण आहे. कसं बी वागायचं, कसं बी नाही सत्संग. तर शांतता, कीप क्वाइट, एकदम सायलेंट पाहिजे, तर सत्संग तिथं आनंद आहे, नाहीतर नाही सत्संगाचा आनंद. माताजींचं ध्यान काय, तेवढ्यासाठी मोबाईल म्हणजे बघ 3 महिने माताजीने यावेळेला मोबाईल स्वतः वापरला नाही. परवा महात्मा सांगतो बाजूला ठेवला, आणि 3 तास तर ठेवतो बाजूला. 3 तास बॅलन्स असलं तर चालत नाही, बॅलन्स मारा म्हणजे लगेच. मग विचार करा सत्संग. आम्ही काय त्याग करणार आहे, आम्ही काय तप करणार आहे सत्संग? आम्ही तप करू शकत नाही सत्संग. केलं पाहिजे, थोडं का केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे सत्संग. मग ही सवय आहे ना सत्संग, चांगल्या गोष्टीसाठी वापर करूया ना. भगवंतालाच निर्माण कराय मोबाईल. कुठल्या वैज्ञानिक काय कुठलं लांब दुसरीकडनं आला नाही, ती परमात्माची सत्ता आहे, त्यानंच निर्माण केलेला आहे. मग त्याचा वापर चांगल्यासाठी करूया. गोष्टी चांगल्यासाठी जर त्याचा वापर केला, कालच बहिणींनी जाधववाडला बोलतो, बहिणीने अर्ध्या मिनिटात सांगतो, बहिणीने भाव व्यक्त केला. म्हणजे एक राजा होता म्हटले, आणि त्या ठिकाणी एक विद्वान आला म्हटले, आणि त्या विद्वानाने काय सांगितलं म्हटले, बाकीचे सगळे म्हणजे तुमच्यातले लवकर मरणार आहेत म्हणजे, सगळे परिवारात लवकर मरणार आहे, आणि तुम्ही तेवढे राज्य असं सांगितल्यावर राजाला राग आला, आणि म्हटले कोण आहे म्हटलं असं सांगायला, म्हटलं आमच्यातले मरणार आहेत म्हटलं, याला फाशी द्या म्हटलं. आणि दुसरा एक विद्वान आला, आणि तो काय म्हणायला लागला, म्हटला तुमच्यातले सगळे म्हटले चांगले आहेत म्हटलं, आणि तुम्ही खरोखर ते सगळे अगदी पुण्यवान आहेत म्हटलं, आणि तुम्ही तर भरपूर पुण्यवान आहे म्हटला, तुम्ही भरपूर पुण्य केलंय म्हटलं, तुम्ही तर अमरपट्टाच घेऊन जन्माला आलाय असं म्हटल्यावर राजा खुश झाला. आता दोघांनी म्हटली एकच गोष्ट सांगितली, पण सांगण्याची पद्धत वेगळी होती. सांगण्याची काय पद्धत वेगळी होती. तसं आपण काय केलं पाहिजे सत्संगात, आपल्या पद्धत बदलली पाहिजे. ज्या गोष्टी आहेत ना त्याचा सकारात्मक आपण वापर केला पाहिजे, तर सत्संग. ते दुसरं कोण येणार नाही. माताजी काय दिली येऊन तुमच्या घरात येऊन महाराज नाही सत्संग. आज संतांच्या माध्यमातून बोध माताजी करायला ना, आपण चेतन, आपणच कर्म करणार आहे, आपल्यामध्ये बदल आपण करणार आहे, आपल्या घरामध्ये आपण वागलं तर आहे सत्संग. महाराज असं पुढे आपल्या मनावर घ्यायला पाहिजे सत्संग. मनावर घेतली परमार्थ होत नाही महाराज, सहजदंड होत नाही. परिवर्तनासाठी युद्ध करायला लागते, परिवर्तनासाठी टक्कर द्यायला लागते मनाची. नाही सत्संग त्याच्याशिवाय नाही सत्संग, तप त्याग आहे त्याला, तेव्हा परिवर्तन घडते. सहज परिवर्तन म्हटलं तर नाही सत्संग. म्हणून आपलं परिवर्तन करूया. दासला आशीर्वाद द्या, दासच्या परिवारामध्ये दासमध्ये बदल व्हावा. ज्या माताजींचं ध्यान आहे त्याप्रमाणे जीवन बनावं सत्संगत, आणि सत्संगत तुमच्या संतांचे चरणधूळ म्हणून कायम राहावं. सत्संगत प्रेमाने बोला, सुद्धा उपलब्ध आहे, त्यांना सेवा करायची असेल त्यांनी सेवा करू शकता. प्रेमाने बोला. तेरी ओट सारा Nirantar
प्रेमाने बोलूया. धन्यवाद. व्यासाचंद